वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपल्याला जायचं आपली म्हैस घेऊन आपल्या वावराकडे तिकडल्या. तर लगेच आपली म्हैशीला घेतलं आणि निघालो आपल्या तिकडल्या वावराकडे. हाल्या हाल्या. तर आपल्या म्हशीला घेऊन जायचं आपल्या तिकडल्या वावराकडे. पाणी पाजलं आता मग सोडताना तर तुम्हाला दाखवतात. तर आता आपल्याला आपली म्हैस घेऊन जायचं आपल्या तिकडल्या वावराकडे. तर भेटूया आपण तिकडल्या वावराकडे. तर आपल्याला जाण्यासाठी रस्ता आहे बघा. रस्ता आहे आपल्याला शाळेपर्यंत. मग शाळेपासून आपल्याला टर्न घेऊन मग आपल्याला कच्चा रस्ता लागतो. मग कच्च्या रस्त्याने जावे लागते आपल्याला. तर चला. तर इथला आपला पुराणा म्हणजे जुनाच कोठा हे बघा. पहिले इथं आपण म्हैस बांधायचो पण आता काय नाही, आता तरी कामात पडलेलं आहे आता. तर हे बघा असा रस्ता आहे आपल्याला आपल्या वावराकडे जाण्यासाठी. तर आता आपल्या वावरात गेल्याच्या नंतर भेटूया. तर गाईज ह्यो रस्ता आपल्याला आताच झालेला आहे, म्हणजे याच वर्षी. या इथून इकडं आंदुगर झालता पण आता ह्यो याच वर्षी झालेला आहे रस्ता आपल्याला. याच्या पुढे आपला पहिलाच होता रस्ता पण आता ह्यो सध्याचाच झालेला आहे. तर इथं बघा किती तणकट आहे. याला आपली म्हैस बीस खात घेत काय नाही मित्रांनो, कारण की हे काट्याचं तणकट आहे. काट्याच्या तणकटाला आपली म्हैस खात नाही, म्हणजे कोणतीच म्हैस खात नाही मित्रांनो. ह्यो रस्ता यावर्षी बनलेला मी सांगितलं तुम्हाला. तर यावर्षी बनल्यामुळे असं होतं पहा, इथं असे आपलं म्हणजे ढोरबीर असं सरते. कारण की या रस्त्यावर म्हणजे एकसारखं चालता येत नाही, कारण की हे खालीवरी झालेलं आहे. कारण की याच्यात अशी वावरातली ही माती ना वाहून येते. हे पा इथून कशी पाणी पडल्याच्या नंतर इथून वाहून येते. हे बघा कशी हे झालेलं आहे, डगरते मातुडी. मग डगरल्याच्या नंतर आपल्या वाटत येते. वाटत आल्याच्या नंतर आपला चिखल होतो. हे बघा इथे चिखल झालेलं आहे, तुम्हाला दिसत असं. हे बघा. तर कारण की नवीन वाट झाली की असंच होते. कारण की मला कळते पहा, ही गेल्या वर्षी झालेली आहे पण त्याच्या पुढं अगोदरच झालेली आहे, कारण की ती वाट चांगली झालेली आहे. तर आपला ब्लॉग कसं काय नाही सांगा तुम्हाला, कारण की आपले चुलत आजोबा वारले होते त्याच्यामुळे आपला ब्लॉग आलेला नाही. तर आता आपला डेली ब्लॉग बनणार काय आपल्यावरच आलेलं हो. हे बघा आपली हळद. तर ही पण आपलीच हळद आहे आणि ही पण आपलीच आहे, बघून घ्या. तर आपलं हळद लावण्याचे उद्देश तर की नाही, यावर्षी आपण घर बांधलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपलं सोयाबीन आणि तुरीत काय परवडणं झालं आहे, त्याच्यामुळे आपण हळद लावलेली आहे यावर्षी 2 एकर. तर ती वरची एक ती अर्धा एकर आहे, ती तुम्हाला मी दाखवली मागल्या ब्लॉकमध्ये आपण बोरं खाय गेलो त्या वक्ती. तर हे 2 आणि ती 2-2.5 एकर आपली हळद आहे. तर आपल्या हळदीचा कलर पहा, हे हळद मस्त आहे पहा. ती हळद गेल्या वर्षी तिथे एक हळद लावली होती आपण, त्यामुळे त्या हळदी तेवढं आपली म्हणजे मस्त नाही. तर ही हळद आपली मस्तपैकी झालेली आहे आणि ही पण हळद मस्तच आहे आपली. तर मित्रांनो ठीक आहे, आपल्याला जायचं आपल्या एरीवर पाणी पाहण्यासाठी, कारण की आपण ती हळद आपल्या एरीच्या बाऱ्यातच आहे. तर आपल्या एरीत पाणी किती हे पाहण्यासाठी आपल्याला जायचं होतं. तर ही आपल्या काकाची तूर. तर हे डीपी दिसायला इथं आहे आपली एरी, कारण की लाईन आपल्याच वरातून गेलेली आहे बघा. ही लाईट आपल्याच वरातून गेलेली आहे. तर आपण डीपी आपल्या पेशीला आहे, कारण की आपल्याला खूप मोठं टाकू देणं गेलं, त्याच्यामुळं आपण डीपी पेशीलाच घेतलेलं आहे. तर आपलं सोलर पण यायला आहे मित्रांनो. तर आता आपल्या इथं तुरीच्या शेंगा पण झालेल्या आहेत बघा, कारण की या शेंगा खायला जमतात. याची भाजी पण होती मित्रांनो, आज सकाळीच केली ती आपल्या घरी, पण मी दाखवलं नाही तुम्हाला. उद्या दाखवतो बघा भाजी तुम्हाला. आपली सोल्याची तुरीच्या 1 नंबर भाजी होती. पुन्हा खायला 1 नंबर भाजी लागते. तरी बघा आपली हिर आहे एडीपी. तर आपल्या एरीत पाणी किती आहे बघायचं आपल्याला, तर पाहूया. तर बरंच विहिरीत आपल्या पाणी. तर आपल्याला बोरं पण खायचे. तर तुरीच्या शेंगान बोरं एकाच महिन्यात म्हणजे एकाच महिन्यात येतात. तर चला, हे बघा आपली इथंच बोर आहे. आपल्याला बोरं खायला जायचं आहे. आपले बोरं 1 नंबर गोड आहेत बरं मित्रांनो. बोरं म्हणजे खायला 1 नंबर आणि शेंगा पण खायला मस्त येतात. कारण की याला शिलून खाणं लागतं पण मित्रांनो, डायरेक्ट शेंग नाही खाते तशी, त्याच्या आतमध्ये सोले राहतात ते खाणं लागतात. तर हे बघा आपली इथं बोर आहे. तर आपल्या बोरची मागं मी एकदा खाल्ली होती बोरं आपल्या. खाली पडलेले मित्रांनो कोणाच बोरं खायचे नाही, वरचे तोडून खायचे, कारण खाली पडलेले काही पण खाऊ शकते. वरी बोरं आहेत का नाही, आहेत मित्रांनो आहेत. हे बघा खाली पण किती पडलेले आहेत बोरं. हे बघा, हे कधीच खायचे नाही, असे वरचे तोडून खायचे मित्रांनो. हे बघ, हे बघा असे तोडून खायचे. खाण्यासाठी 1 नंबर मित्रांनो बोरं.
गाईज आपल्या संग एक पंगा झाला. आपला इळा घरीच राहिला. इळ्याचं ध्यानच नाही, कारण की आपल्या म्हशीला गवत कापून टाकणं लागते. त्यामुळे इळ्याचं ध्यानच नाही. आता मी चाललो घराकडे. तरी बघा आपली म्हैस बांधली तिथं झाडाली. आता मी चाललो घराला आपल्या इळ्यासाठी, कारण की आपल्या इळ्याचं ध्यानच नाही. कारण की ना आपल्या बापूचा ओटा बांधायचा, त्याच्यामुळे आता पप्पा काय आपली म्हैस ओढू शकत नाही आणि मी पण ओढू शकत नाही, कारण की आपल्या घरी मिस्त्री आलेली आहेत. तर चला आता आपण इळा घेण्यासाठी घराकडे जाऊ. तर आता लगेच आपल्या इळा घ्यायचा आणि पितवा पिशायचं. आता वाजले संध्याकाळचे 4. तर आता आपली म्हैस घेऊन चालू मी घराकडे. तर घ्या पाहून आता बापूचा ओटा पण बांधणं झालेला आहे, त्याच्यामुळं आपला इळा घराकडून आणायचा होता. ते व्हिडिओ मी काढू शकलो नाही, कारण की मी जरा गडबडीत होतो त्याच्यामुळे. तर आता आपली म्हैस घेऊन निघालो आपल्या घराकडे. तर आता बापूचा ओटा पण फायनल झालेला आहे. तर आता भेटूया आपण उद्याच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये, न्यू ब्लॉगमध्ये. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन पण प्रेस करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.